तिवसा तालुक्यातील मोझरी, वर्हा, माळेगाव, शिरसगाव, मोझरी, गुरुदेव मोझरी, शेंदोळा खुर्द, शिवणगाव, फत्तेपूर, धोत्रा, सालोरा, अनंकवाडी, मालदूर, रघुनाथपूर, शेंदोळा, धसकट या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता। तो पूर इतक्या मोठ्या प्रमाणात होता की शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशी, तूर ही पिके अक्षरशः शेतातून मातीसोबत खरडून गेली। अशातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिसकून घेतलेला आहे। तसेच शेतकऱ्यांच्या विहिरी पण खचल्यामुळे दुहेरी संकट या शेतकऱ्यांवर आलेले आहे। तरी शासनाने सर्व शेतकऱ्यांना सरसकट भरघोस मदत करावी व तातडीने देण्यात यावी या विनंतीचे निवेदन आज युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष जसबीर ठाकूर यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळेला सरपंच सूरज घुमनखेडे, अतुल खुडे, सूरज चौधरी, प्रवीण साबळे, आशिष बायस्कर, गुड्डू बायस्कर, युवराज ठाकूर, संकेत बारवाल, प्रमोद कदम, सोहम निमकर, अशोक सपाटे, प्रतीक खुडे, प्रणव बंद्रे, संजय सुकलकर, प्रमोद टप्पे, प्रवीण बाराई, जीवन क्षीरसागर, संतोष उके, उमेश साखरवाडे, प्रफुल्ल लोमटे, मंगेश चोपकर, विलास धामनकर, गणेश धामनकर, अंबादास जुवारे, देवीदास चोपकर, सचिन बारवाल, विनोद डेहनकर, अविनाश पाचघरे, विनीत पाचघरे, सचिन हगवणे, सत्यजित पालंदूरकर, विवेक ठाकरे, मनोज साबळे, विकास तुरकणे, मंगेश मुंद्रे, स्वप्नील तुरकाने आदी शेतकरी उपस्थित होते। 16 ऑगस्ट रोजी तिवसा तालुक्यातील मोझरी, माळेगाव, शिरसगाव, मोझरी, गुरुदेवनगर, शेंदोळा खुर्द, शिवणगाव, फत्तेपूर, धोत्रा, सालोरा, अनंकवाडी, मालदूर, रघुनाथपूर या गावातील शेतकऱ्यांना घेऊन आज आम्ही तहसील कार्यालयात आलो। कारण या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। त्या पावसामुळे इतकं मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालं का अक्षरशः त्या शेतातून सोयाबीन, तूर आणि पराठी हे पूर्णतः खरडून गेलेले आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं। कारण का आता सोयाबीनला शेंगा येण्याचा टाइम आणि कपाशीला आता बोंडा येण्याचा टाइम सुरू झालेला आहे। या नुकसानीमुळे शेतकऱ्याचं एकदम म्हणजे पूर्णतः कमळला ओढलेलं आहे। आमची या शासनाला एकच विनंती आहे का या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्यात यावी। आणि काय होऊन राहिलं काही फक्त मोजक्याच शेतकऱ्यांचे सर्वे या पटवाऱ्यामार्फत सुरू असल्यामुळे त्यांना सुद्धा आमचा विरोध आहे। त्यांनी सर्व शेतकऱ्याचा सरसकट शेतकऱ्याचा सर्वे करावा आणि त्यांना मदत करावी। आणि हे जर या 1-2 दिवसात जर त्यांनी सर्वे पूर्णतः केला नाही, त्यांनी जर मोजून एका जागेवर बसून जर सर्वे केला तर याच्यानंतर मोठं आंदोलन आम्ही तिवसा तालुक्याच्या शेतकऱ्यांना घेऊन यावेळेस करणार आहे। फक्त आमची एकच मागणी आहे की शेतकऱ्यांना तातडीने हे मदत देण्यात यावी। शेतकऱ्याचा अंत सरकारने पाहू नये, बस एवढीच आमची मागणी आहे। ढगफुटीच्या याच्यात संबंधित सर्व तालुक्यातील विहिरीचे अतोनात नुकसान झालेले आहे। पूर्णतः विहिरी खचलेल्या आहेत। तहसीलदार साहेबांनी सर्व तलाट्यांना आदेश देऊन सर्वांचे पंचनामे करण्यात यावे ही नम्र। मी आशिष बायस्कर, मौजा, रघुनाथपूर येथील शेतकरी असून आमच्या गावामध्ये एक छोटंसं पाझर तलावाचं काम अर्धवट झालेलं आहे। ते अर्धवट काम झाल्यामुळं नदी नाल्याचा प्रवाह बदलला आणि पूर्ण वावरातूनच शेतातून पाणी गेलेलं आहे। आणि त्या ठेकेदारावर कारवाई काय करायचे ते करून तहसीलदारानं त्याकडे लक्ष घालून नाल्याचा प्रवाह पूर्ण बदलला आहे। 4-5 वर्षापासूनचे काम आहे ते रखडलेले पंचनामा करून करण्यात यावा तहसील मार्फत।